तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव या वसमत येथील पतसंस्थेचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वसमत शहरातील मोंढा कमानी समोर एचडीएफसी बँकेनजीक असलेली तुळजाभवानी अर्बन या संस्थेचा पहिला वर्धापन दिन दिनांक 28 जून रोजी शनिवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कमी व्याजदर, ठेवीला चांगल्या पद्धतीचा व्याजदर, सोने तारण कर्ज अशा विविध सुविधा ग्राहकांसाठी वसमत शहरातील तुळजाभवानी अर्बन या संस्थेने उपलब्ध करून दिलाय. जवळपास 20 वर्ष अगोदर या संस्थेची सुरुवात झाली असली तरी वसमत शहरातल्या तुळजाभवानी अर्बन या शाखेनं पहिल्याच वर्षात चांगलीच गगनभरारी घेतल्याचं पाहायला मिळालंय. आजच्या पहिल्या वर्धापन दिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांतजी शेजूळ, मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजूळ, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर देशमुख, विभागीय अधिकारी निरपणे गणेश, शाखा व्यवस्थापक विठ्ठल अर्दड यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शेकडो खातेदार ग्राहकांनी तुळजाभवानी अर्बन शाखेला भेटी दिल्यात. ग्राहकांच्या पसंतीला नावारूपाला आलेल्या तुळजाभवानी अर्बन शाखेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तुळजाभवानी अर्बननं पहिल्याच वर्षात यशस्वीरित्या वाटचाल केल्याचं पाहायला मिळालं. तुळजाभवानी अर्बन शाखेला एक वेळ अवश्य भेट द्या असं आवाहन देखील शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलंय. नमस्कार, मी दीपक पवार, शाखा व्यवस्थापक, तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव. तर तुळजाभवानी अर्बनची सुरुवात ही 2006 मध्ये झालेली आहे आणि 2006ला पतसंस्थेच्या रूपानं हे एक रोपटं आमच्या साहेबांनी लावलं होतं आणि आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे म्हणायला हरकत नाही. आज रोजी तुळजाभवानी अर्बनच्या 21 शाखा आहेत आणि एकूण व्यवसाय हा 1000 कोटी क्रॉस केलेला आहे. त्यात 600 कोटी रुपयाचे आमच्याकडे ठेवी आहेत आणि 400 कोटी रुपयांचं कर्ज आम्ही आतापर्यंत वाटप केलेलं आहे. तर एकूण आमच्या 21 शाखा आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर आहेत. आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय चंद्रकांत शेजूळ साहेब आहेत आणि ते आबेगाव येथील रहिवासी असून बीड जिल्ह्यातील आहेत. तसं पाहता तुळजाभवानी अर्बनचा व्यवसाय हा छोट्या लोकांपासून तर मोठ्या लोकांपर्यंत सर्वांसाठीच आहे. तर आमच्याकडे अल्प व्याजदरात कर्जही मिळतं, सोने तारणही आम्ही मोठ्या प्रमाणात करतो आणि ठेवीलाही चांगल्या प्रकारचा व्याजदर आम्ही देतो. तसेच बचत खात्याचा व्याजदरही आमच्याकडे चांगला मिळतो. तर वसमत परिसरातील सर्व नागरिकांना माझं आव्हान असेल की त्यांनी आमच्याकडे येऊन एकदा आमची सर्व्हिस कशी आहे ते अवश्य पाहावं.